सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण जर महाराजांची सेवा करत असाल, तर आपल्याला माहिती आहे की आपल्या भाग्यात नसलेली गोष्ट किंवा नशिबात सुद्धा नसलेली गोष्ट आपल्याला महाराज मिळवून देत असतात. आता महाराजांची सेवा जर तुम्ही करत असतील, तर ही सेवा जी मी तुम्हाला सांगणार आहे, ती सुद्धा सेवा तुम्ही करत असतील किंवा करून पहा. बघा, आपल्याला फक्त 5 गुरुवार असा एक उपाय करायचा आहे, ज्याने आपलं भाग्य बदलणार आहे. कष्टाला नशिबाची साथ मिळणार आहे. कष्टाला अर्थातच पर्याय नाही. कष्ट कधीही कुणाला चुकले नाही, चुकणारही नाही. कष्ट करणे हे काळ्या दगडावरची रेष आहे. आता ह्या कष्टाला जर का नशिबाची साथ हवी असेल, तर आपण काही उपाय, काही सेवा, कुठेतरी एखाद्या चांगल्या मार्गाला जोडलं जाणं खूप गरजेचं असतं. आता काय करायचंय बघा, आपण जर का केंद्रात जात असाल किंवा मठात जात असाल, कुठल्याही मंदिरात जात असाल, तर एक सेवा नक्कीच करून पहा. काही काही लहान लहान कामं असतात, ती आपण केलीच पाहिजे. बरेच लोकं काय करतात, तर अगदी खूप खूप रोजच्या रोजच मंदिरात जातात किंवा खूप साऱ्या सेवा करतात. परंतु कधीतरी केंद्रात किंवा मठात एखादी जर सेवा करण्याचा किंवा सेवा करण्याची संधी मिळाली, तर ती मात्र सोडू नका. बघा, आपल्याला आपल्या नशिबात एखादी गोष्ट आपल्याला मिळतच नाही, तर आपण म्हणतो काय, की जाऊ दे, माझ्या ती नशिबातच नसेल. तर असं वाक्य कधीही म्हणू नका. आपल्या नशिबात नसलेली गोष्ट महाराज आपल्याला देतातच आणि आपण ती मिळवून राहायचंच. कसं तेही सांगते. बघा, एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल, तर त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आता आपण एखाद्या केंद्रात जात असाल किंवा मठात जात असाल, तर तिथे बघा, तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला जर का कधी झाडू मारण्याची संधी मिळाली, तर नक्कीच झाडू मारा. असं म्हटलं जातं किंवा केंद्रात, मठात तुम्ही कुठेही गेलात आणि जर का तुम्हाला झाडू मारायची संधी मिळाली, तुम्ही ज्यावेळेला झाडत असाल, त्यावेळेला तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही अडी आहेत, त्या देव तुम्ही ज्यावेळेला झाडू मारता, त्यावेळेला स्वामी ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात ज्या काही चलबिचल झालेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी ह्या झाडूसोबतच जणू काही केरासारख्याच आपल्या आयुष्यातून काढून टाकत असतात. त्यामुळे जर का झाडू मारण्याची संधी मिळाली, जर का आपल्याला काही धुणं असेल, म्हणजे देवांची भांडी असतील किंवा काही कपडे असतील, वस्त्र असतील देवांचे, असे जर का धुण्याची संधी मिळाली, तर ही संधी कधीही सोडू नका. अगदी आवडीने आणि अ, खूप खुशीने हे काम करत चला. त्याचबरोबर आता आपल्याला एक असा उपाय करायचा आहे, ज्याने आपल्या नशिबाची साथ मिळणार आहे. तो कुठला उपाय सांगते बघा. आपण ज्यावेळेला गुरुचरित्रातला अध्याय 14वा आणि 18वा वाचत असतो, त्यावेळेला आपल्या नशिबात जे काही नसेल, ते सुद्धा मिळवून देतात स्वामी, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. परंतु बरेच लोकं ही सेवा कधी करावी, तर काही लोकं काही गुरुवारीच करतात, तर काही लोकं ही सेवा रोजच करतात. आता जर का तुम्हाला ही सेवा करायची असेल, तर तुम्ही ही सेवा रोज करू शकता. आता जर का तुम्हाला मोठं गुरुचरित्र तुमच्याकडे असेल, तर ते तुम्हाला रोज काढायला जमत नसेल, तर ह्याचे छोटे पुस्तकंसुद्धा मिळतात. छोटे ग्रंथ मिळतात, ते सुद्धा तुम्ही आणून ह्या सेवा करू शकता. सेवा कशी करावी, तर संकल्पयुक्त सेवा केली तरीही चालेल, संकल्प नाही केला तरी चालेल. मी तर सांगते, की नित्य सेवेत ही सेवा करत चला. ह्या सेवेने बरंच काही आपल्या नशिबात जे चलबिचल झालेलं आहे, जे आपल्याला नाही मिळत, ते सर्व काही मिळत असतं ह्या सेवेने. शिवाय प्रत्येक गुरुवारी जर का तुम्ही 5 गुरुवार असा एक संकल्प स्वतःच्या मनाला लावून घेतला, की प्रत्येक गुरुवारी मी मठात किंवा मंदिरात जाईल, त्यावेळेला कुठल्यातरी पिवळ्या रंगाची मिठाई आपण नक्कीच घेऊन जायची. शिवाय केळी का नाही असू दे, पण ती घेऊन जायची आणि तिथे गरजूंना ती केळी किंवा मिठाई आपण दान करू शकतो. अर्थात काय, तर प्रत्येक गुरुवारी तरी एखाद्याला अन्नदान करावा, ज्याला अन्नदानाची खूप गरज आहे. अशा खूप साऱ्या सेवा आहेत, ज्या तुम्ही महाराजांच्या करू शकता आणि ह्या सेवा केल्याने मला तरी वाटतं, की महाराज आपल्या नशिबात नसलेल्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला नक्कीच देतात. ह्या सेवा, खूप साऱ्या सेवा आहेत. तुम्हाला जी सेवा करता येत असेल, ती नक्कीच सेवा करून पहा आणि सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला बघा, तुमचं भाग्य तुम्हाला चमकताना नक्कीच दिसेल. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.